आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपण प्लॅन करतो तशा एक्झिक्यूट होतीलच असं नाही, नाही का? बऱ्याचदा आपण खूप छान असा टिफिन बनवून मुलांना देतो आणि ते न खाता जसाच्या तसा वापस घेऊन येतात. खरं तर खूप टेन्शन येतं, पण काय करणार? त्यासोबतच कितीतरी ट्रिप्स आपण ठरवलेल्या असतात आणि त्या प्लॅन केलेल्या ट्रिप जेव्हा कॅन्सल होतात, तर त्यावेळी सुद्धा वाईट वाटतंच. अशा खूप साऱ्या अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि अगदी तसंच इंटिमेसीच्या वेळी सुद्धा सगळं आपण ठरवलंय किंवा प्लॅन केलंय असं होईलच असं नाही. आणि अशाच अनप्लॅन प्रेग्नन्सीची आपल्याला भीती वाटायला लागते. साहजिक आहे, परंतु घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. पॅनिक न होता सिच्युएशन समजून घेण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आहे अनवॉन्टेड 72. ही एक सिंगल टॅबलेट आहे. याच्यामध्ये लिओनोग्रेस्टल 1.5 मिलीग्राम आहे आणि त्याचं काम आहे ओव्ह्युलेशन थांबवणं, म्हणजेच प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करतं हे, म्हणजेच एग रिलीज होण्याच्या अगोदरच हे थांबवतं. आणि हो, ही कोणतीही अबॉर्शनची टॅबलेट नाही. एखादी महिला जर अगोदरच प्रेग्नंट असेल, तर तिच्यावरती याचा काहीही इफेक्ट होत नाही. तर अशा केसमध्ये ही टॅबलेट प्रेग्नन्सी थांबवू शकत नाही, कारण की ही अबॉर्शनची मेडिसिन नाही. तर बघा, आता ही गोळी घेणं सुद्धा याच्या नावा इतकंच सोपं आहे. म्हणजेच अगदी इंटिमेसीच्या नंतर 72 आवर्स मध्ये आपल्याला ही गोळी घ्यावी लागते. ही गोळी 72 तास म्हणजेच 3 दिवसांपर्यंत इफेक्टिव्ह आहे. जितका जास्त तुम्ही उशीर कराल, तेवढी इफेक्टिव्हनेस याची कमी होत जाईल. तर बघा, हा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यात असतो की याचे काही साईड इफेक्ट तर नाहीयेत ना? त्याचे ना काही माइल्ड साईड इफेक्ट असू शकतात. बऱ्याचदा थकवा आल्यासारखं जाणवतं, नोशिया, त्यासोबतच कधीतरी पिरियड लवकर जरासं येणं किंवा थोडासा पिरियडला डिले सुद्धा होऊ शकतो. तरीही पिरियड 1 आठवड्याच्या वर डिले झाले तर आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि हो, अनवॉन्टेड 72 हे फक्त इमर्जन्सीसाठी आहे. रेग्युलर प्रोटेक्शनसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि तुमच्यासाठी सेफेस्ट ऑप्शन चूज करू शकता. तर प्रेग्नन्सी हे एक सेलिब्रेशन असलं पाहिजे, सरप्राईज नाही. जेव्हा पण गरज असेल त्यावेळी अनवॉन्टेड 72 घ्या आणि नको असलेली प्रेग्नन्सी दूर करा. बरं, व्हिडिओ कसा वाटला? इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला, भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.